नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। एक पाऊल तुमचे, दोन पाऊल आमचे। तळोदा विकासासाठी आमदार राजेश पाडवींची महायुती साध। राजकीय वाद मिटवून राज्याच्या धर्तीवर एकत्र येण्याचे आवाहन। वृत्त संकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उल्हास मगरे। नमस्कार प्रेक्षक हो, तळोदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे। शहराच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावले पुढे टाकण्यास तयार आहोत। सर्वांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र काम केले तर तळोदा शहराच्या विकासाची घोडदौड कोणीच रोखू शकणार नाही, असा थेट आणि सकारात्मक शब्द शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी दिला। स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित अत्यंत महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सफाई कामगारांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार पाडवी यांनी घेतलेली ही मवाळ आणि विकासाभिमुख भूमिका शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे। राज्यात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांची महायुती सत्तास्थानी आहे। आपण सर्व सोबत आलो तर भाजपचे मुख्यमंत्री आहेत, नगरविकास खाते शिवसेनेकडे आहे, तर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे। तिन्ही ठिकाणाहून निधी आणता येईल, फक्त त्यांनी आता आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहर विकासासाठी सोबत यायला हवे, असे सुद्धा आमदार म्हणाले। या त्रिशूळ शक्तीचा फायदा तळोद्याला कसा करून घेता येईल याचे गणित मांडताना आमदार पाडवी म्हणाले, राज्यात भाजपाकडे मुख्यमंत्रीपद तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद आहे। ही तळोदाकरांसाठी सुवर्ण संधी आहे। तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने आपापल्या मंत्र्यांकडे आणि वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून तळोद्यासाठी जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणला पाहिजे। हा निधी कोणत्याही एका पक्षाचा नसून तळोदा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी वापरला जावा, हीच सर्वपक्षीय भावना असायला हवी। या पत्रकार परिषदेला शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांसह दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आमदार पाडवी यांच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला। राजकीय नेत्यांनी अंतर्गत वाद मिटवून एकत्र येण्याचा थेट फायदा तळोद्याच्या नागरिकांना होणार आहे। रस्ते, पाणी आणि नुकताच गाजलेला सफाई कामगारांचा प्रश्न यांसारख्या मूलभूत सुविधांचे प्रश्न आता विनाअडथळा सुटतील। सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्यामुळे नगर परिषदेच्या कामांमधील अंतर्गत अडथळे दूर होऊन फाईल्स वेगाने मंजूर होतील। मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यास शहरात उद्याने उत्तम आरोग्य सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होईल। आमदार राजेश पाडवी यांनी मोठ्या मनाने आणि रुबाबदार पद्धतीने विकासाचा हात पुढे केला आहे। आता सत्ताधारी गट या आवाहनाचा स्वीकार करून शहराच्या हितासाठी दोन पावले पुढे येतो की अंतर्गत वाद सुरूच राहतात, याकडे संपूर्ण तळोदा शहराचे आणि जनतेचे लक्ष लागले आहे। मात्र या आवाहनामुळे शहरात सकारात्मक राजकीय वातावरणाची निर्मिती नक्कीच झाली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।